आफ्टर ऑप्टिक्स आपण ठरल्याप्रमाणे जो 11वीचा थोडा भाग राहिलेला आहे आपण तो सुद्धा कव्हर करणार आहोत. ऑप्टिक्समध्ये आपले काही लेक्चर अगोदर झालेले आहेत. त्याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण व्हॉट इज मीन बाय टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, व्हॉट इज मीन बाय इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे, और व्हॉट इज मीन बाय डेन्सर मीडियम, रेअरर मीडियम, याचा आपण विचार केला. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन मध्ये काय असणं गरजेचं आहे की व्हेन द लाईट रे और इंसिडेंट रे इज इंसिडेंट डेन्सर मीडियम इंटू रेअरर मीडियम. जर प्रकाश किरण डेन्सर माध्यमामधून रेअरर माध्यमामध्ये गेला तरच आपल्याला टोटल इंटरनल रिफ्लेक्शन पाहायला भेटतं. आणि दुसरी कंडिशन की जो इन्सिडेंट रे आहे तो अँगल किंवा इन्सिडेंट अँगल हा क्रिटिकल अँगल पेक्षा जास्त पाहिजे तरच आपल्याला टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑब्झर्व करता येतं. मग आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला ॲप्लिकेशन ऑफ टोटल इंटरनल रिफ्लेक्शन जास्त ॲप्लिकेशन आहेत, पण बाकीचे सिलेबसमधून वजा केले एकच ॲप्लिकेशन आहे. and that application is called optical fiber. The optical fiber is also called light pipe. Now today's lecture we discuss about the first application, that is optical fiber. Firstly, the construction of optical fiber. The optical fiber is consist of glass material or quartz material. Suppose this is the shape of optical fiber. This is very long pipe. We consider small cross section of that optical fiber. The optical fiber consists of a glass or quartz material about half or 1 mm in diameter. म्हणजे हा जो इनर सरफेस आहे त्याची डायमीटर जवळपास 1 किंवा अर्धा mm असते. म्हणजे आपला जो केस आहे केसापेक्षा तो लहान, पण आपण आकृतीमध्ये थोडासा मोठा काढलेला आहे. दिस इज द कन्स्ट्रक्शन दॅट इज फर्स्टली द डायमीटर ऑफ दॅट ऑप्टिकल फायबर इज अबाउट 1 mm आणि हा ग्लास मटेरियल पासून तो बनवलेला आहे. सेकंडली दिस ऑप्टिकल फायबर have two edges. The first edge is called inner edge. This is the inner edge of optical fiber, and this inner edge whose refractive index is small, about 1.5, and hence it is called core. The inner edge, this is the inner edge of that optical fiber whose refractive index is small, about 1.5, hence that inner edge is called core. Secondly, outer edge whose refractive index is large, about 1.7, hence it is called light. म्हणजे आपण त्या ऑप्टिकल फायबरचे दोन भाग केले, एक आतला भाग आणि एक बाहेरचा भाग. जो आतला भाग आहे त्या आतल्या भागाला कोर असं म्हणायचं, तर त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स थोडासा कमी आहे.
आणि जो बाहेरचा भाग आहे त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स थोडा जास्त आहे, त्याला क्लायडिंग असं नाव दिलं. हेन्स द कोर acts as a rarer medium and cladding acts a denser medium. The core and cladding having different refractive index, hence the core have small refractive index, hence this is acting as a rarer medium, and core and cladding has larger refractive index, hence it acts as a denser medium. Hence when this is about the and whole system is coated with buffer and it is also jackets of the buffer due to protection. हे सर्व इनर एज आउटर एज हे एका जॅकेटमध्ये पॅक केलेलं असतं प्रोटेक्शनसाठी. दिस इज द कन्स्ट्रक्शन ऑफ ऑप्टिकल फायबर. नाव what is the working of optical fiber? When the light ray is incident from one end, this is the first end and second end, the light ray or optical ray or optical signal असेल, लाईट रे म्हणून आपण किंवा प्रकाश किरण इज इन्सिडेंट ऑन वन एंड ऑफ दॅट ऑप्टिकल फायबर, बट व्हेन दिस इज इन्सिडेंट फ्रॉम cladding to core, hence the cladding acts as denser medium and core acts as rarer medium. That is this incident ray is transferred cladding to core, that is denser medium into rarer medium, and when this incident angle is greater than critical angle, then there is no refraction, only reflection takes place. Only reflection takes place, and that totally reflection takes place. ज्यावेळेस प्रकाश किरण या ऑप्टिकल फायबरच्या एका टोकामधून आत शिरतो, तो क्लायडिंग मधून कोर कडे जातो, म्हणजे डेन्सर मधून रेरर मध्ये गेला, आणि त्याचा जो इन्सिडेंट अँगल असणार आहे, हा इन्सिडेंट अँगल आय हा क्रिटिकल अँगल पेक्षा जास्त होतो, आणि म्हणून या ठिकाणी रिफ्रॅक्शन होत नाही. तो एका एज वरून दुसऱ्या एज वर आहे, म्हणजे इनर एज मध्येच काय होतो, इथून इथं रिफ्लेक्ट होतो, आणि हे रिफ्लेक्शन सर्व टोटली रिफ्लेक्शन होतो. हेन्स इट इज कॉल्ड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. दिस लाइट रे टोटली सफर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन and emerge out from another end of this optical fiber. When we pass some signal through this optical medium, this signal transfer one medium into another medium, and the speed of that ray is very fast, about 2 lakh किलोमीटर पर सेकंद. म्हणजे हा जो प्रकाश किरण ह्या ऑप्टिकल फायबरच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जातो, त्याचा वेग प्रचंड असतो, खूप वेगाने तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो. म्हणून जर आपण ह्या प्रकाश किरण किंवा ऑप्टिकल मीडियमवर काही सिग्नल पाठवले, तर सिग्नल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. एका सेकंदामध्ये जवळपास ते 2 लाख किलोमीटर एवढा प्रवास करू शकतात, किंवा एवढा त्याचा वेग आहे. This is the working of this optical fiber, and this optical fiber carry
only light, hence it is also called light pipe. ऑप्टिकल फायबर मध्ये पूर्ण लाईट पास केली जाते, लाईट बरोबर सिग्नल पास केले जातात, म्हणून ऑप्टिकल फायबरला दुसरं नाव आहे, इट इज ऑल्सो कॉल्ड लाईट पाईप. नाउ वी डिस्कस सम ॲप्लिकेशन or advantage of that optical fiber. The most important advantage of this optical fiber is in fiber communication. This optical fiber is used in fiber communication, and in fiber communication the frequency range of it may be TV signal, it may be radio signal, or it may be another signal. Optical fiber can carry or can having frequency about 19,000 different bandwidth range of given frequency bandwidths. म्हणजे या ऑप्टिकल फायबर मधून आपण वेगवेगळी फ्रिक्वेन्सी सुद्धा पाठवू शकतो. मग ते टीव्ही सिग्नलचे असेल किंवा रेडिओ चॅनल असेल, टीव्ही चॅनल असते, जवळपास आपण 9,000 वेगवेगळे बँडविड्थची फ्रिक्वेन्सी या ऑप्टिकल फायबरच्या माध्यमातून पाठवू शकतो. दिस इज द फर्स्ट ॲप्लिकेशन ॲडव्हान्टेज. सेकंड ॲडव्हान्टेज, द इन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह इंटरफर. याच्यामधून जर आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह पाठवली तर त्या ठिकाणी ती सुरक्षितपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकते, तिला कुठल्याही प्रकारचा धोका होत नाही. दिस इज द सेकंड ॲप्लिकेशन. देर इज नो लॉस ऑफ सिग्नल. ज्यावेळेस आपण एखादा सिग्नल एका टोकावरून दुसऱ्या टोकाकडे पाठवणार आहोत युजिंग ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन, या ठिकाणी कुठलाही सिग्नल गहाळ होत नाही, म्हणजे देर इज नो लॉस ऑफ सिग्नल. दिस इज अनदर ॲडव्हान्टेज. अँड दिस ऑप्टिकल फायबर इज व्हेरी प्रिव्हेंटिव्ह और देर इज नो डॅमेज. या ठिकाणी ऑप्टिकल फायबर पाईप किंवा ऑप्टिकल फायबर बनवताना खूप काळजी घेतली जाते की त्याच्यामधून डॅमेज होणार नाही, कुठल्याही प्रकारची मोडतोड होणार नाही, त्यामुळं सिग्नलचा लॉस होणार नाही आणि सिग्नल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत सहज पोहोचू शकेल. म्हणजे इन शॉर्ट दिस ऑप्टिकल फायबर इज युज्ड इन अ कम्युनिकेशन. म्हणजे कम्युनिकेशनमध्ये याचा वापर केला जातो. दिस इज द first application of total internal reflection, that is optical fiber.